आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। अमरावतीच्या मेळघाटमधल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। चिखलदरा तालुक्यातील कारंजखेडा इथल्या शाळेतील ही घटना आहे। महर्षी पब्लिक स्कूलच्या 11वीच्या विद्यार्थ्याचा हा मृत्यू आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। विदर्भातील आश्रमशाळा या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। अमरावतीमधील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये जर बघितलं गेलं तर 15 ऑगस्ट रोजी जेवणातून जे विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली होती। यामध्ये जर बघितलं गेलं तर मेळघाटातील एका 11वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी दुर्दैवी असा मृत्यू सुद्धा झालेला होता। मी सध्या अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयामध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलं गेलं तर 5 विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार या ठिकाणी घडल्यानंतर या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून संपूर्ण या विद्यार्थ्यावर जर बघितलं गेलं तर अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। सध्या संपूर्ण 5ही विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक जरी असली तरी मात्र प्रशासनाच्या आणि स्थानिक शाळा व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर या ठिकाणी प्रश्नचिन्ह एकूणच या ठिकाणी उपस्थित होत आहे। कारण का आपल्याला माहितच आहे का गडचिरोलीमध्ये सुद्धा सर्पदंशामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू या ठिकाणी झालेला होता आणि काही दिवसापूर्वी मेळघाटामध्ये सेंट्रल किचनच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती। तेच प्रकरण ताजं असताना त्यातूनच प्रशासनाने धडा घेतलेला नाही असंच या ठिकाणी म्हणावं लागेल। कारण का 15 ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना विषबाधा झालेला आहे। सध्या 5 विद्यार्थ्यांवर या ठिकाणी उपचार चालू आहे आणि इतर 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अन्नातूनच विषबाधा झाल्याचा संशय आणि आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत काही विद्यार्थी देखील आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। बेटा क्या हुआ था 15 अगस्त के दिन? 15 अगस्त के दिन खाना खाए, खेला, फिर चक्कर आने जैसे लगने लग गया, फिर मैं सोया, फिर वोमिटिंग होने लग गया, फिर बुखार जैसा लगने लग गया, फिर इधर शाम को इधर आया। फिर सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। बुखार आ रहा करके बोला उसने। मैं ठीक बेटा मैं सुबह आऊँगा, वैसे मैंने बोला। तब सुबह आऊँगा तो मैं सुबह आया तो घर पे इन लोगों ने बताया कि हॉस्पिटल ले गया था उसको। स्कूल में गया तो मैडम से पूछा कौन सा हॉस्पिटल में। अब मेरे को मालूम है कौन सा हॉस्पिटल में करके। उसके फिर मैडम ने ऑटो किया और हमको पहुँचाया यहाँ पे। फिर बच्चे लोग से पूछा क्या हो गया, कैसा ऐसा हो गया, तो उन्होंने बोला खाना खाया 15 अगस्त के दिन। अब क्या खाया, सीरा खाया, चावल खाया, क्या क्या खाया, उससे फिर उनका पेट दर्द होने लगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।